पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि बाहेर खूप पाऊस देखील पडत आहे। अशा वेळेला फक्त आपल्याला आठवण येते गरमागरम कांदा भजी आणि त्याच्याबरोबर चहा। चला तर मग आज आपण एकदम कुरकुरीत असे कांदा भजी बनवूयात। नमस्कार, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी एका बाउलमध्ये कांदा उभा कापून घेतलेला आहे आणि त्याची प्रत्येक पाकळी अशी वेगळी केलेली आहे, म्हणजे आपले कांदा भजी एकदम कुरकुरीत अशी होतील। कढीपत्ता बारीक कापून घेतलेला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। इथे 1 वाटी बेसन घेतलेला आहे, पण आपल्याला हे बेसन अर्धी वाटीच घालायचं आहे। अर्धी वाटी बेसन घालून आपण कांद्यामध्ये व्यवस्थित असं बेसन मिक्स करून घेऊयात। बेसन व्यवस्थित असं कांद्यामध्ये मिक्स झाल्यानंतर उरलेलं जे अर्धी वाटी बेसन आहे ते सुद्धा आपण या कांद्यामध्ये घालून पुन्हा हे एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे पाण्याचा वापर जराही करायचा नाही। याच पद्धतीने आपल्याला पूर्ण व्यवस्थित बेसन कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण तयार आहे, तुम्ही बघू शकता। याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। तेल देखील गरम झालेलं आहे। चला तर मग आपण भजी सोडूयात। भजी सोडताना हे आपल्याला पसरून सोडायचे आहेत, म्हणजे आपली भजी मस्त अशी होतील, एकदम कुरकुरीत अशी होतील। याच पद्धतीने भजी तेलामध्ये सोडून झालेले आहेत आणि मस्त अशी तळून घ्यायची आहेत, एकदम लालसर होईपर्यंत। भजी तळताना गॅस हा आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, जास्त फास्ट नाही करायचा। जास्त फास्ट केला की ते लगेचच तळले जातात आणि वरून काळपट होतात आणि आतून कच्चे राहतात, एकदम कुरकुरीत होत नाहीत। म्हणून गॅस हा मीडियमच ठेवायचा, म्हणजे आपली भजी एकदम कुरकुरीत अशी होतील। मस्त अशी लालसर होईपर्यंत भजी तळून घेतलेली आहेत। याच पद्धतीने मी सगळे भजी बनवून घेते। कांदा भजी बनवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा भजी बनवताना कढीपत्ता हा खूप महत्त्वाचा आहे। कढीपत्त्यामुळे आपली कांदा भजी चवीला एकदम छान असे होतात। याच पद्धतीने तयार आहेत आपले कुरकुरीत असे कांदा भजी। 4 ते 5 हिरव्या मिरच्या देखील तळून घेणार आहोत। मस्त असे मिरच्या देखील तळून झालेले आहेत। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।